टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या आठवड्यामध्ये मोठा गाजावाजा करून घनकचरा व्यवस्थापनाची एक नवीन कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याचं उद्घाटन करण्यात आलं। परंतु दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी जनतेची दिशाभूल करण्याचं काम या प्रकल्पामध्ये केलेलं आहे। लोकांकडनं दरवर्षी 900 रुपये इतका अतिरिक्त कर वसूल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडनं केला जाणार आहे। एवढा मोठा कार्यक्रम करताना ही कुठेही लोकांना सांगितलं गेलं नाही की त्यांच्याकडनं अतिरिक्त कर वसूल करून या कॉन्ट्रॅक्टरला दरवर्षी 85 कोटी रुपये असे 10 वर्षासाठी हजारो कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टरला दिले जाणार आहेत। परंतु जनतेला या कॉन्ट्रॅक्टमधून काही मिळणार नाही आहे, कारण 200 फुटाचं घर असलेल्या माणसाला पण 900 रुपये कर आहे आणि 2000 फुटाचं घर असलेल्या माणसाला देखील 900 रुपयेच कर आहे। तर या करामध्ये ही जी तफावत आहे, या तफावतीला आमच्या पक्षाचा विरोध आहे आणि या प्रकल्पाला जे प्रकल्प करून हा प्रकल्प काही पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीत आलेला नाही। याच्या आधी देखील अँथोनी नावाची एक कंपनी होती, त्याला कचरा संकलन करण्याचं काम दिलं होतं। RBL नावाची एक कंपनी होती, तिला देखील दिलं होतं आणि आता ही तिसरी कंपनी आलेली आहे। या कंपनीमध्ये जी माणसं आहेत ती पूर्वीचीच आहेत, म्हणून या कंपनीच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा आम्हाला नाही आणि आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे आणि या ज्या चुकीच्या पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलं आहे त्याला आमचा तीव्र विरोध असणार आहे। चेन्नई पॅटर्न म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे, अँथोनीची जी अवस्था झाली, RBL कंपनीची जी अवस्था झाली, तीच या चेन्नई एक्सप्रेस कंपनीची पण अवस्था होणार आहे। ही चेन्नई एक्सप्रेस लवकरच डब्यात जाणार असं मला वाटतं। बघा, कल्याण डोंबिवलीच्या सुप्रीम कोर्टाचे आदेश झाले की सर्व महापालिकेच्या निवडणुका घ्यायला पाहिजे। लगेच घनकचरा प्रकल्प, नवीन प्रकल्पचे उद्घाटन हे सगळे घाट घातले जात आहेत। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्रकल्प करताय, 300 कोटी 400 कोटी रस्त्यांसाठी आणताय, मग हे पैसे पण सरकारकडनं आणा ना। सर्वसामान्य माणसांकडनं कशासाठी पैसे वसूल करताय? तुम्ही जर रस्त्यांसाठी 400 कोटी 500 कोटी रुपये आणू शकता तर घनकचरा व्यवस्थापनासाठी पण आणा। 900 रुपये प्रति घरटी तुम्ही हे पैसे वसूल जे लोकांकडनं करणार आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे। किल्ल्याला जो एवढा 10 मेट्रिक टन 10,000 मेट्रिक टन, त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार केला? 10,000 मेट्रिक टन जो कचऱ्याचा डोंगर उभा राहिलेला आहे, गेल्या 10 वर्षापासून हा डोंगर कमी करण्यासाठी 5 कॉन्ट्रॅक्टर नेमले, सौराष्ट्र नावाची कंपनी नेमली, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हा कचरा कुठेही तिथनं विल्हेवाट त्याची लागली नाही आणि निसर्गाची हानी आणि कल्याण डोंबिवलीकरांची जी हानी होते या माध्यमातून याला पूर्णपणे जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रशासन आहे। आमची भूमिका रस्त्यावर उतरण्याची आहे, याच्यासाठी तीव्र आंदोलन। मला तर ना त्या सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी जे 600 रुपये वाढवले होते तेव्हा ज्या लोकांनी आंदोलन केलं होतं ना त्या लोकांना पण आव्हान करायचं आहे की यावेळेला तुम्ही आमच्याबरोबर या। हे 900 रुपये जे वाढीव आहेत त्याच्यासाठी आमच्याबरोबर आंदोलनाला उभे राहा आणि सर्वसामान्य जनतेच्या बाजूने उभे राहा, एवढंच या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे। घनकचरा व्यवस्थापन शुल्क म्हणून माननीय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला डिफाईन करून दिलेलं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेला आपण एखादी सेवा देतो तर सेवा देण्यासाठी शुल्क आकारणी केली जाते, त्याला युजर चार्जेस म्हणतो। SWM युजर चार्जेस म्हणून आपण युजर चार्जेस ती 2021 पासून आपण आकारणी आपल्या महापालिकेत सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये दरवर्षी 5% आपण त्याच्यामध्ये वाढ करतो आणि युजर चार्जेस हे बेसिकली जी काही सेवा देतोय त्या सेवेसाठीचं शुल्क म्हणून आकारले जाते, परंतु देणारी सेवा आणि ते शुल्क याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे। आपल्याला अधिकचा खर्च करावा लागतो, तो आपण महापालिका फंडातून करतो। मला असं वाटतं की सेवेच्या स्वरूपात जे आपण स्कोप पाहिला त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक घटक स्वच्छतेचा ह्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केला आहे। फक्त कचरा कलेक्शन आणि संकलन नाही, त्याच्याबरोबर ग्रीन वेस्टही आपण संकलन करणार आहोत। त्याच्यामधून डेड ॲनिमल याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे, हॉटेलसाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे, याच्यामध्ये लिटर फ्री कॉरिडॉर म्हणून कमर्शियल एरियासाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे। त्यामुळे आपण या सर्वांचा जर विचार केला की स्वच्छतेच्या बाबतीतले जे काही विविध पॅरामीटर्स आहेत ते संपूर्ण पॅरामीटर्स आपण याच्यामध्ये कव्हर करतोय। त्यामुळे थोडासा नागरिकांना करामध्ये जरी आपल्या युजर चार्जेसमध्ये जरी वाढ होत असली तरी मिळणारी सुविधा ही खूप मोठी आहे, चांगली आहे। याच्यामधून बरेच इफेक्ट्स कव्हर होणार आहेत, प्रदूषण कमी होण्याला मदत होणार आहे। याच्यामध्ये आपण बघतोय की GVP पॉईंट रस्त्यावर गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट मोठ्या प्रमाणात आहेत, ते कमी व्हायला मदत होणार आहे। हवेची गुणवत्ता वाढणार आहे। आता आपण 4 पॉवर सुपर महापालिकेकडून घेतल्यात, ह्याच्यामध्ये 4 पॉवर सुपरची ऍड होईल की जे काही यंत्रणेकडून घेतले जातील।
दुसरा फायदा ह्याच्यामध्ये होतो की जे स्वीपिंग आहे, स्वीपिंगला जो आता यांचा जो याचा एजन्सीचा स्टाफ असणार आहे, तो यंग स्टाफ असणार आहे, नवीन असणार आहे, त्यामुळे स्वीपिंग चांगल्या दर्जाचं होईल. त्यामुळे एकंदरीतच शहराच्या गुणवत्तेमध्ये आणि एकंदरीत शहराचं जे नागरिकांचं आरोग्य आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. धन्यवाद.